दादा, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधली मंडळी आपण आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या मुलीकडं एखाद्यानं जर वाईट नजरेनं पाहिलं तर माझ्या राजांनी त्या व्यक्तीचा चौरंग बनवला, पाय कापले, हात कापले, बरं चौकात त्याचा चौरंग बनवला. आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही जर सध्याच्या कलियुगामध्ये जर असती ना तर मुलींवरती अत्याचार झाला नसता, अन्याय झाला नसता. माझं भारतातल्या तरुण पोरींना एक सांगणं आहे बरं का, महिला मंडळ गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत. नवरात्र आले की आपण थाटामाटात साजरी करतो, 9 कलरच्या 9 साड्या आपण घालतो. पण एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल, सध्या हे सांगणं काळाची गरज आहे. आपल्या गावामध्ये प्रशिक्षण वर्ग आहेत, गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत. कधीतरी एकत्र या आणि आपल्या मुलीला लाठीगाठी करायला शिकवा, तलवारबाजी करायला शिकवा, दानपट्टा चालवायला शिकवा. कारण या कलियुगामध्ये आपल्या मुलीला जर लाठीगाठी करता नाही आली, आपल्या मुलीला जर तलवारबाजी करायला नाही आली तर समजा मुलीचं आयुष्य धोक्यात आहे. काही शिकवू नका तिला, फक्त स्वतःचं आत्मसंरक्षण तिनं करावं एवढी तरी शास्त्राची माहिती आपल्या मुलीला द्या. आपला धर्म फार खालच्या पातळीला गेलेला आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रातली लोक आपण आहोत. भारतातल्या प्रत्येक तरुणाला माझं सांगणं आहे, दादा आपला राजा होता. आपण म्हणतो शिवजयंती आली की शिवाजी महाराजांना आपण म्हणतो, राजा तुम्ही परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा तुम्ही परत जन्माला या. कशाला जन्माला यायचं? हे अत्याचार केलेले पाहायला. कशाला जन्माला यायचं राजांनी? वाटत असेल राजा जन्माला यावे. एक गोष्ट मग तुम्हाला सांगणं आहे माझं, आपल्या या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधली मंडळी आपण आहोत ना. माझा राजा होता दादा, आपला राजा होता. बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा आपला राजा होता. डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान मानली आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच केलं. माझं भारतातल्या तरुणाला एकच सांगणं आहे, तुमच्याही डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान माना आणि सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच करा. कायमची शिवजयंती साजरी होत राहील आपली. मी हे का सांगितलं की जे प्रकरण आपल्या डोळ्याच्या समोर आज दिसत आहे ते कुठेतरी बंद व्हावेत. आपल्या डोळ्याच्या देखत मुलींवरती अत्याचार, अन्याय होतात. मुली का पण फ्रीज मध्ये ठेवल्या जात आहेत. म्हणून माझं सांगणं आहे, स्वतःचं आत्मसंरक्षण करता येईल एवढी तरी शास्त्राची माहिती तुम्हाला असावी.